ज्यांच्याकडे अशी फाटकी गोधडी आहे त्याला मस्त असा गालिच्याचा कवर लावून घ्या, म्हणजे गालिच्यासारखी एकदम अशी गोधडी बनवून घ्या. तर पाहू शकता अशी मस्त आपली गालिच्याची जुन्या गोधडीपासून अशी मस्त गोधडी बनवलेली आहे. बघा, पाहू शकता किती मस्त एकदम. आणि ज्यांना साड्या नको आहेत ना, त्यांनी पण अशा मस्त प्रकारे अशा गालिच्यासारख्या गोधड्या बनवून घ्या. तर मी सर्व ह्या व्हिडिओमध्ये जुन्या कपड्यांपासून, जुन्या युनिफॉर्मपासून, जुन्या टी शर्टापासून, जुन्या ह्याच्यापासून अशा मस्त गालिच्या आपण तयार करा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आनंदी कदम ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मी आनंदी. तर आज मी तुम्हाला जुन्या कपड्यांपासून पारंपरिक गोधडी, मशीन गोधडी शिवलेले दाखवणार आहे. कुठून कुठून ऑर्डर आले ते पण तुम्हाला सांगणार आहे. अगदी सोलापूर, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, पनवेल या ठिकाणी आपल्याला सर्व गोधड्यांचे ऑर्डर आलेले आहेत. काही तयार झालेले आहेत, काही तयार नाही झालेले आहेत. तर मी जुन्या गोधड्यांना पण कव्हर लावून देते. अगदी तुमच्या जुन्या गोधड्या कशा आहेत ते पण तुम्हाला सांगते. अगदी टाकून दिलेले, चादरीचे तुकडे झालेले असू द्या, ब्लँकेटचे तुकडे झालेले असू द्या, म्हणजे असं गालीचे असतं ना, गालीचे तर खराब झालेलं असू द्या, काय काय गालीच्याचं खूप बेडशीट खराब होत जातं. तर त्या गालीच्यांना मी तसं कव्हर लावून देते. तर त्याची प्राइस मी किती घेते आणि त्याला मेहनत किती लागते ह्याची पण मी सर्व माहिती सांगणार आहे. तर काही जुन्या गोधड्या येतात, जुन्या गोधड्यांना कव्हर लावलेले आहेत आणि काही मी जुन्या कपड्यांपासून पारंपरिक गोधड्या शिवलेल्या आहेत, ते पण त्याच्याविषयी माहिती सांगते. आणि तुमच्याकडे अगदी कपडे, ओढणी, टॉप, लेगिन्स, फक्त कॉटन लेगिन्स आहे, अशी सिल्क लेगिन्स नाही. तर टी शर्ट, शर्ट, पॅन्ट, जीन्स शक्यतो मी आता कमी घालण्याचा प्रयत्न करते, कारण जीन्सने गोधडी अशी कडक होते. त्यामुळे जीन्स नाही, जरी कॉटन असेल तर थोडी घालेल. जर कॉटन म्हणजे त्याच्यामध्ये खालून वर बेडशिटाचा वापर आणि मध्ये जीन्स असेल तर मी त्याचा तसा वापर करेन. पण जास्त करून साड्या वगैरे असेल मस्त मध्ये जीन्स, किंवा छोटे छोटे कपडे असेल तर मध्ये जीन्स मी ते घालणार नाही, कारण गोधडी खूप गोळा होते. तर आज मी तुम्हाला दाखवते जुन्या कपड्यांपासून पारंपरिक गोधडी. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या जुन्या गोधड्या कितीही खराब झालेल्या असू द्या, मी त्या जुन्या गोधड्यांना अगदी पाल व्यवस्थित लावून, छोटे छोटे जिथं काही गेलेला कपडा असेल तर त्याला मी अशा प्रकारे थोडंसं त्याच्यावरती पॅचवर्क करून मस्त अशी गोधडी तुम्हाला नवीन, अगदी नवीन, तुम्हाला अशी ओळखू सुद्धा येणार नाही अशी नवीन टाकून दिलेल्या गोधड्यापासून मी नवीन छान कव्हर लावून देते. तर चला, आज मी तुम्हाला जुन्या गोधड्यांना कव्हर कशी लावले तर त्या नवीन कशा झाल्या तुम्हाला दाखवते. चला, मॅचिंग साडी, मॅचिंग धागा. चला पटापट बघा, पाहू शकता मॅचिंग धागा, मॅचिंग गोधडी. म्हणजे साडी जशी मॅचिंग आहे ना, तशी गोधडी. आणि जसा गोधडीचा काठ आहे तसा गोधडीचा गोट आहे. तर पाहू शकता, तुम्हाला दाखवते. अशी गोधडीची किनार आहे, तसंच गोट सुद्धा माझा तसा आहे. पूर्ण फाटलेली गोधडी पाहू शकता. आतमध्ये दाखव, आतमध्ये. तर बघा, पूर्ण फाटलेली गोधडी आहे. तर त्याला समस्त गोधडीचा कव्हर लावलेला आहे. आणि ही सव्वापट्टीची आहे, तर ही सव्वापट्टीची गोधडी आहे. बघा, ह्याला फक्त मी पाल दिलेले, तर मी पाल दिलेले फक्त सव्वापट्टीच्या गोधडीला 250 रुपये घेतलेले आहे. जसा तुमचा, आणि तुम्हाला जर हवी असेल ना मॅचिंग धागा लावा, ते मी अगदी तसं मॅचिंग वगैरे धागा लावते. तर पाहू शकता बघा, गोट सुद्धा माझे मॅचिंग आहे. आणि कोणतीही साडी असू द्या, शक्यतो मी गोट मॅचिंगच मारते आणि कॉन्ट्रास्ट मारते. नीट ऐकून घ्या मैत्रिणींनो, मी ह्याची सव्वापट्टीचे 250 रुपये घेतलेत. आणि जर नवीन गोधडी शिवायची असेल तर मी त्याचे 300 रुपये घेते. तर पाहू शकता, ही सव्वापट्टीची गोधडी सिंगल माणसाला आरामशीर हातरू शकता, पांघरू शकता. आणि उंचीला 6 फूट आहे. तसं मी त्यांची गोधडी होती तसंच मी कव्हर लावलेला आहे. काही कटिंग वगैरे काही केलेलं नाही, कॉन्ट्रास्ट आलं तर मी कट करते. तर बॅक साईडने पण पाहू शकता बघा, बॅक साईडने पण जसे, म्हणजे त्या ताईंना आहे ना व्हाईट कलरचा धागा नको होता, आणि कसे कम्प्लीट मला मॅचिंगच धागा म्हणले पाहिजे म्हणले. जसं आपण ब्लाउजला कसं मॅचिंग धागा वापरतो तसं मला पाहिजे म्हटले. मग मी ह्या साईडने नेव्ही ब्लू कलरचा धागा वापरलेला आहे. बघा, तुम्हाला जसं हवं असेल तशी मी गोधडी तुम्हाला शिवून देते. फक्त प्राइस कमी जास्त राहू शकता. आणि जशी मेहनत आहे तसं मी चार्ज घेते. कमी मेहनत असेल तर कमी चार्ज घेते, जास्त मेहनत असेल जास्त चार्ज घेते. तर याचे मी 250 रुपये घेतलेले आहेत. चला, आता आपल्या सुट्ट्या लागल्या, सुट्ट्या संपलेल्या आहेत. आता कामाला सुरुवात तर केलेली आहे. तर म्हणलं चला, पहिला जो स्टॉक शिवलेला होता तो अशा प्रकारे शिवून दाखवू. आता ही पण जुनी गोधडी आहे. जशी हात शिलाईला टाके घालतात तसे जुनी हात शिलाईची गोधडी होती, आजीबाईची गोधडी होती. त्याला अशी मस्त त्यांची आठवण राहण्यासाठी मस्त असं बेडशिटाचा कव्हर लावलेला आहे. तुम्हाला जर साडी नको असेल तर असं मस्त बेडशिटाचा कव्हर लावा. आणि त्यालाच असं मी कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. तर ही सव्वापट्टी नाही, 1.5 पट्टी गोधडी आहे. तर याचे मी 300 रुपये घेतलेले आहेत. जशी साईज वाढेल तसा रेट वाढतो, जशी मेहनत आहे तसा पण रेट वाढतो.
तर बघा, अशा तुमच्याकडे जर जुना गोदड्या असतील ना, आजीबाईंनी शिवलेल्या असू द्या, पणजीबाईंनी शिवलेल्या असू द्या, कुठल्याही पण गोदड्या असू द्या, तर असं मस्तपैकी आहे ना, न टाकून देता ना, अशी मस्त प्रकारे असे गोदरीचे कव्हर लावून घेऊ शकता. तुम्हाला साडी नको असेल तर साडीचा पण वापर न करता बेडशिटांचा वापर करू शकता. तर आता बॅक साईडने पण पाहू शकता आपण काही गोळा झालेले का, तर बघा पाहू शकता. आणि आरामशीर जेवढे बेडशीट टिकल ना तुमची तेवढी गोदरी टिकणार आहे. तर आता जशी फुलं आहे तसा मी गोट मारलेला आहे कॉन्ट्रास्ट. जे जास्त करून माझं कसं साडीवरती लुक कसा असतो आपलं, साडीचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज असेल तर साडी कशी खूप छान दिसते, तशी आपलीच गोदडी आहे ना. तर जसा गोदडीचा जो म्हणजे जो बेडशीट असू द्या, साडी असू द्या, जसं साडीचं कुठलंही कॉन्ट्रास्ट फुल धरा, कुठली डिझाईन धरा, तसंच मी कॉन्ट्रास्ट गोट मारतो, कारण गोटवरतीच आपली गोदडी आहे तेवढी छान दिसते. आणि तुम्हाला सांगते मंडळीनं, मैत्रिणीनं, जशी तुम्ही क्वांटिटी देईल तसं क्वालिटी वाढते. आता माझी ही क्वालिटी आहे म्हणून माझी क्वांटिटी आहे. तर बघा, अशा प्रकारे माझी क्वांटिटी असते. तर अशा प्रकारे माझी क्वालिटी आहे. बघा, जुनी गोदरी तुम्हाला कुठे वाटते का मैत्रिणीनं की ही जुनी गोदरी आणि जुन्या गोदरीला पाल लावलेला आहे? बिलकुल वाटत नाही. तर आरामशीर जेवढ्या दिवस बेडशीट टिकेल ना तेवढ्या दिवस आता ही गोदरी टिकते. ह्या पण मैत्रिणीनं जुन्या साड्यांना कव्हर लावलेला आहे. तर बघा, जुनी गोदरी पाहू शकता, अशी वाटत सुद्धा नाही आपल्याला ही जुनी गोदरी आहे. जेवढी तुमची साडी टिकेल तेवढी तुमची गोदरी टिकेल. तर मॅचिंग धागा आहे आणि गोट पण माझा कॉन्ट्रास्ट आहे ब्लॅक कलरचा, ह्याला गोट मारलेला आहे उठून दिसण्यासाठी. तर पाहू शकता गोटची लेवल बघा, अजिबात चून नाही, फिनिशिंग एक नंबर आहे आपली गोटची. सगळीकडे सारखा आपला गोट आहे, कुठेही लहान मोठा नाही किंवा कुठेही जास्त मोठा नाही. तुम्हाला जर हवे असेल तर जास्त उंचीचा सुद्धा मी गोट मारते. शक्यतो मी जास्त उंचीचा गोट मारत नाही, पण 1 इंचाचाच माझा गोट असतो, कारण गोदरीची एवढी जास्त उंचीची पट्टी धरल ना तेवढी गोदरी लुक येत नाही चांगलं. तर मस्त अशा प्रकारे आपली ही गोदरी 1.25 पट्टीची गोदरी आहे. याचे मी 250 रुपये घेतलेले आहेत फक्त कव्हर लावायला. आणि मॅचिंग साडी, मॅचिंग धागा आणि कॉन्ट्रास्ट गोट आपली ही म्हणजे गोदरीच्या क्वालिटीचं हे तुम्हाला सांगते. जर तुम्हाला मॅचिंग हवे असेल तर मॅचिंग मी धागा लावते, शक्यतो मी व्हाईट कलरचा धागा वापरते. तर बॅक साईडने मी तुम्हाला उलटून दाखवते. तर पाहू शकता बॅक साईडने पण आपलं कुठेही काही गोळा झालेलं नाही. तर ह्या गोदरीचं मी तुम्हाला सांगते, ह्या गोदरीमध्ये मध्येच खूप पातळ झालेली होती. तर बघा, तर ह्या गोदरीचं मी वैशिष्ट्य सांगते. ही गोदरी आहे ना अशी मध्ये पातळ झालेली, ती पूर्ण मध्ये पातळ झाले, ते जरून काय म्हणजे काहीच राहिलं नव्हतं त्या गोदरीमध्ये. तर त्याच्यामध्ये मी पॅच टाकलेले आहेत. पॅच म्हणजे काय, जुने जे कपडे असतात ना ते जुने कपडे त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत आणि मस्त एक सारखी अशी गोदरी तयार केलेली आहे. म्हणजे कुठे जाड नको, कुठे पातळ नको, अशा प्रकारे आपली गोदरी एक सारखी तयार केलेली आहे. तुम्हाला वाटतं का याच्यामध्ये आतमध्ये इथं गोदरी अशी फाटलेली असेल आणि त्याच्यावरती मी पॅच टाकलेलं, कुठेही तुम्हाला दिसत नाही. अशा प्रकारे आपली ही गोदडी आहे. तुम्हाला पॅच पण दाखवते बघा, अशा प्रकारे गोदरी गेलेली होती. तर असं तुम्हाला दिसत पातळ साडीमध्ये तेवढं दिसतं. आणि मी त्याच्यावरती साड्या टाकून मस्त अशी तयार केली, एक सारखी केलेली आहे. ही पण मैत्रीण त्या ताईंचीच ऑर्डर आहे. तिसरी गोदडी आहे आणि पहिल्या 2 तर दाखवलेले तुम्हाला, तर ही तिसरी गोदडी आहे. तर बघा, ही पण 1.25 पट्टीचीच गोदडी आहे आणि त्यांच्या वडिलांनी मशीनवरती शिवून दिलेली, म्हणजे ह्यांची आठवण सांगते. त्या आठवणीसाठी त्यांनी गोदरी ही जपून ठेवलेली आहे. तर म्हटले माझ्या वडिलांनी गोदरी शिवलेली आहे, पूर्ण गेलेली होती म्हणजे, पण माझ्या वडिलांची आठवण म्हणून आणि त्यांची माया प्रेम म्हणून, आणि म्हणून त्यांनी ह्या गोदरीला वरून कव्हर लावून घेतलेला आहे साडीचा. आता जशी साडी आहे तसाच मी धागा वापरलेला आहे. अगदी मॅचिंग सुद्धा मी धागा वापरते. पण मैत्रिणी सांगायचं तुम्हाला हा येतोय, जसं आपण साधा धागा ब्लाउजचा धागा वापरतो ना, तर त्याला एवढं वजन झेपत नाही, तुटतो सारखा वारंवार. तर शक्यतो व्हाईट कलरचा धागा वापरत जावा, म्हणजे तुटत नाही धागा. कारण ह्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही ह्या धाग्याची, कारण एवढा धागा हा ब्लाउजचं जे म्हणजे कसं असतं, जे जाडी असते ना जाडी, ते ह्या धाग्याला म्हणजे असं सूट होत नाही, म्हणजे असं त्याला सहन करण्याची म्हणजे क्षमता नसते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते. आता याची बॅक साईड पण पाहू शकता. तर याची बॅक साईड आहे मस्त प्रकारे आपली बॅक साईड. जसं बॅक साईडचा आता ह्याचा धागा कोणता, मला ह्याचा कलर सांगते, ग्रे कलर आहे. तर ह्याचा ग्रे कलरच मी धागा वापरलेला आहे आणि ह्याला असा कॉन्ट्रास्ट गुलाबी कलरचा, थोडा मुरम कलरचा येतोय, तसा मी गोट मारलेला आहे. तर बघा, जुन्या गोदरीपासून आपण नवीन गोदरी कशी तयारी केलेली आहे. उत्तम क्वालिटी आहे, उत्तम क्वांटिटी आहे. बघा, ते ताईंची ना 3 गोदड्या होत्या,
तर उत्तम छान अशा प्रकारे मी म्हणजे क्वालिटी तयार केलेली आहे त्या गोधड्यांची. खूप सारे जुने कपडे आहेत, शाळेचे युनिफॉर्म आहेत. तर आता नवीन शाळा सुरू झालेल्या आहेत, नवीन युनिफॉर्म तयार झालेले आहेत. तर जुने युनिफॉर्मचं करायचं काय, तर जुने युनिफॉर्मची मस्त आपली गोधडी शिवून घेऊ शकता. तर बघा, पाहू शकता आपली मशीन गोधडी किती मस्त शिवलेली आहे. बघा, जुन्या कपड्यांपासून अशी मस्त आपली गोधडी, उत्तम क्वालिटी. बघा कशी आपली क्वालिटी जबरदस्त. तर मला वाटतं का ह्याच्यामध्ये युनिफॉर्म असं टाकलेले आहेत. तर बघा, गोट सुद्धा पाहू शकता, एक लेवलने बराबरी आपली गोट आहे आणि एक लेवल आहे, कुठेही कमी जास्त नाही गोटची. तर पाहू शकता फिनिशिंग एकच नंबर आणि प्रत्येक गोटला माझ्या डबल टिपा आहेत. आणि मी गोट कोणत्या कपड्याचा वापरते, मी साडीच्याच कपड्याचा गोट वापरते, कारण आपण गोधडीला साडी वापरतो ना, मग साडीच्याच कपड्यांचा मी गोटचा वापर करते. तर पाहू शकता फिनिशिंग कशी आहे, तर एकदम मॅचिंग परफेक्ट आपली गोधडी बघा किती मस्त आपली आहे. तर चला, तर अशा प्रकारे तुम्ही कशाला जुने बेडशीट कशाला टाकून देता, जुने कपडे कशाला टाकून देता, घ्या ना अशी मस्त प्रकारे अशी गोधडी शिवून शिना. हाईटला 6.5 फूट आहे आणि रुंदीला 5.5 फूट आहे. आणि याची बॅक साईड पण पाहू शकता, कुठेही काही गोळा झालेला नाही. जशी फ्रंट साईड आहे तशी बॅक साईड पण आहे. थोडीशी चोन आलेली असते, ते थोडा धागा ओढण्यावरून मशीन ह्याच्यावरनं, कारण ह्याच्यामध्ये जुन्या युनिफॉर्म, जुने गाऊन, जुने बेडशीट अशा प्रकारे आपण टाकलेले आहेत, त्यामुळे असं होऊ शकतं थोडेफार तरी. तर चला मैत्रिणींनो, अजिबात तुम्ही आत्तापासूनच तुमचे कपडे असे ना न टाकून देता ना अशा प्रकारे आत्तापर्यंत साठवून ठेवा. ज्यावेळेस मी सांगेल की मला आता गोधड्या शिवायला घेणार आहे, सुरुवात करणार आहे, त्यावेळेस नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्टला तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माझा नंबर दिलेलाच आहे, तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर कपडे आजपासून अजिबात टाकून देऊ नका मैत्रिणींनो, मस्त प्रकारे अशी गोधडी शिवून घ्या. चला, तर आम्हाला तुम्हाला आता छोट्या छोट्या गोधड्या, खूप पाहुणे सारे आलेत आणि छोट्या छोट्या गोधड्या हातरायचा कंटाळा आलेला आहे. तर मस्त प्रकारे अशी मोठी गोधडी शिवून घ्या, म्हणजे डबल बेडची. आणि खूप सारे तुमच्याकडे बेडशीट आहेत, साड्या आहेत, त्याचं करायचं काय, तर अशा मस्त प्रकारे आपली अशी गोधडी शिवून घ्यायची. तर ह्याची उंची आहे 7 फूट आहे आणि रुंदी आहे 6 फूट आहे. तर बघा, मॅचिंग धागा, मॅचिंग गोधडी. तर पाहू शकता, ह्याचं मला कळलं नाही कारण चौरस झालेली आपली गोधडी. आणि तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पातळ पण शिवून भेटेल, असे काय नाही, मशीन वॉशेबल पण भेटेल. जाड हवी असेल तर जाड पण गोधडी शिवून भेटेल. आणि बघा, अजिबात फरशीवर घसरणार नाही. याच्यामध्ये पूर्ण बेडशीटांचा वापर केलेला आहे, साड्यांचा वापर केलेला आहे. आणि गोटची पण फिनिशिंग पाहू शकता, परफेक्ट आपली गोटची फिनिशिंग आहे. आणि ह्यालाच मी कॉन्ट्रास्ट बॅक साईडचा गोट म्हणजे ब्लॅक साईडचा गोट मारलेला आहे. तर पाहू शकता. आणि जर तुम्हाला बेडवरती जर ही गोधडी हातरायची असेल तर हातरू शकता. तुमच्याकडे लहान मुलं आहेत तर सुशी वगैरे करतात, तर मस्त प्रकारे अशी गोधडी हातरा, गादी अजिबात खराब होणार नाही. तर चला, तुमच्याकडे आता जुने कपडे असेल तर नक्की जमा करून ठेवा. आता बॅक साईडने तुम्हाला दाखवते. बॅक साईडने अशी अबुली कलरच्या साडीचा वापर केलेला आहे, त्याला असा कॉन्ट्रास्ट ब्लॅक कलरचा गोट. तर बघा, पाहू शकता, तुम्हाला जर किनार नको हवी असेल तर अशा मस्त प्रकारे अशी मधनं प्लेन साडी देत जावा. तर बघा, गोधडीचा गोट पण पाहू शकता. त्यांना जरा थोडा मोठा गोट हवा होता, मग थोडा 1 इंचापेक्षा थोडासा 1.25 इंच केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये पूर्ण बेडशिटांचा वापर केलेला आहे. जुने बेडशीट अजिबात टाकून देऊ नका, जुन्या साड्या अजिबात टाकून देऊ नका. तर मस्त प्रकारे अशी गोधडी शिवून ठेवा मैत्रिणीनं. तर चला, अशा पाहुणे आल्यानंतर अशी एक गोधडी टाकली ना, आरामशीर 4 पाहुणे ह्याच्यामध्ये, 4-4 जण आहेत ना, लहान असो मोठे असो, तर याच्यामध्ये आरामशीर झोपतात. तर चला मैत्रिणी, तुमच्याकडे गालिचे आहेत ना, गालिच्याचे कवर गेलेत ना, तर गालिच्याचे कवर गेल्यानंतर काय होतं, कापूस थोडा निघून पडतो. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, तर मस्त प्रकारे त्याच्यावरती अशा बेडशीट लावून घ्या, मस्त आपला असा गालिचा तयार करा एकसारखा. बघा, गालिच्याची जरा हाईट कमी असते म्हणून मी सांगते, गोधडी एवढी हाईट नसते, 6 इंच बरोबर असते, म्हणजे थोडीफार कमी जास्त होऊ शकते. तर मस्त प्रकारे असा गालिचा आपला बघा, पाहू शकता,
जेवढे बेडशीट टिकल ना तेवढ्या दिवस तुमचा हा गालिचा टिकणार म्हणजे टिकणार. तर बघा मस्त प्रकारे असं त्याला पण असं कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. आणि तुम्हाला साडी हवी असेल तर साडी पण वापरू शकता, असं काही नाही. आणि मस्त प्रकारे अशा गालिचा तयार करून शिवू शकता. आणि तुम्हाला सुरुवातीच्या गालिच्याचे पण व्हिडिओ दाखवते, तुम्हाला सुरुवातीला दाखवले असतील किंवा दाखवून. तर चला मस्त प्रकारे आपली आता याची मी प्राइस किती घेतले, 350 रुपये घेतलेले आहेत. कारण कव्हर लावलं गालिच्याचं कसे असतं हे 1.5 पट्टीपेक्षा जास्त आहे. आणि गालिच्याला मशीन वरती ओढत नाही, कारण मशीन मध्ये तशी रुतून बसते, म्हणून याचे 350 रुपये घेतलेले आहेत. तर बॅक साईडने पण असा तयार आहे आपला. तर बघा पाहू शकता तिथं थोडं बेडशीट आहे ना क्रॉस गेल्यामुळं मला तेवढा जॉईंट लावायला लागला आहे. कारण क्रॉस गेलं की मग तेवढं मला कटिंग करावं लागतं, म्हणून मी तुम्हाला सांगते शक्यतो कपडे खालून वरून थोडे जास्त देत जावा. म्हणजे जे बेडशीट देता ना तुम्ही ते रुंदीला उंचीला जास्त देत जावा, तुमचा जेवढा गालिचा असेल तेवढा. म्हणजे थोडं कटिंग करण्यामध्ये पण जातं आणि शिवून शिवून आकसतं. तर अशा प्रकारे आपल्या जुन्या गालिच्यापासून असं नवीन आपली गोधडी किंवा नवीन गालिचा आपला असं तयार केलेलं आहे मैत्रिणींनो. चला मैत्रिणी, तुमच्याकडे खूप सारे टॉवेल आहेत, खूप सारे पडदे आहेत, तर करायचं काय, तर अशी मस्त प्रकारे आपण गोधडी शिवून घ्यायची. तर बघा पाहू शकता डबल बेड गोधडी आहे. आणि याचे मी 500 रुपये घेतलेले आहेत. किती? 500. आणि बघा फिनिशिंग पण बघा, क्वांटिटी क्वालिटी बघा, पहिली क्वालिटी बघून घ्या मग क्वांटिटी असते आपल्याकडे. कारण जेवढी छान तुम्ही क्वालिटी दिली ना तेवढी छान तुमच्याकडे क्वांटिटी अगदी घरात ठेवायला सुद्धा जागा येत नाही. आणि असं त्याला मस्त पिंक कलरचा गोट मारलेला आहे, डार्क पिंक आहे. तर बघा गोटची पण म्हणजे गोटची फिनिशिंग पाहू शकता आणि साडीची. आणि याच्यामध्ये सर्व मी जुने टावेल, जुने गाऊन, जुने अगदी खूप जुने जुने कपडे त्याच्यामध्ये असे गोधडीमध्ये टाकलेले आहेत. तर आता बॅक साईडने तुम्हाला पाहू शकता, बॅक साईडने तुम्हाला सांगते, तुम्हाला वाटत असेल की गोधडी गोळा झाली असेल, बॅक साईडने एवढे छोटे छोटे कपडे वापरून एवढ्या मोठ्या गोधडीमध्ये गोळा झालेले आहेत. तर अजिबात नाही, तुम्हाला जाड हवी असेल तर जाड पण गोधडी शिवून देते. 500 वरून गोधडी आलेले आहेत. यांच्या मला अजून 4 शिवायचे आहेत. आताशी 1 झालेले गोधडी डबल बेडचे झालेले आणि त्यांचे 5 शिवायचे आहेत. एक दोन डबल बेडचे आहेत आणि 1.5 पट्टीच्या 3 आहेत. असे पूर्ण क्वांटिटी सांगितले 5 गोधडींची. तर मग चला मैत्रिणी, आत्ताच कामाला लागा, आत्ताच कामाला लागा आणि जुने कपडे अजिबात फेकून देऊ नका. तर बघा किती मस्त आपली अशी गोधडी तयार झालेले डबल बेडचे आहे. आणि जे लग्नात तयारीला साड्या येतात ना, तर अशा प्रकारे वापरले तरी चालते, फक्त चांगल्या क्वालिटीची असली पाहिजे. तर चला याचे मी घेतले 500 रुपये. किती? 500 रुपये. 500 रुपये तशी मस्त आपल्याला गोधडी डबल बेडची शिवून देईल. 10 वर्षे वॉरंटी. फक्त तुमच्या साडीची क्वालिटी चांगली पाहिजे. चला तर तुमच्याकडे अशी जुनी गोधडी आहे, आजीची शिवलेली, पणजीची शिवलेली, आईची शिवलेली. तर आता जुनी गोधडी असल्यानं हात टाके टाकलेले असतात, त्यामुळं जाड झालेली असते पहिलीच. आणि त्याच्यावर आणखीन बेडशीट लावलं ना त्याच्यावर आणखीन जाड होते. आणि जशा तुम्ही जुन्या गोधड्या शिवायला देतात ना, तर त्याची जेवढी साईज आहे ना तेवढी साईज राहत नाही, थोडी आकसत येते, कमी होते. तर मला जर वाटत असेल फाडते वगैरे, अजिबात मी फाडत नाही. तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुमची जुनी गोधडी दिली, जुनी गोधडी आकसत कमी होते, तर साईज कमी होऊन जाते. तर मी अजिबात कुठेही कट करत नाही, कारण आकसत कमी येते. जसं तुमची जर एखादं तिरकं जर गेला गोधडी, मी तुम्हाला विचारून कट करते. अशी अजिबात की मना धरू नका की गोधडीमांची जेवढी साईज दिलेली असते तेवढी कमी होते. तर अजिबात मी काही कट वगैरे करत नाही. आकसत शिलाई येते तशी कमी होऊन जाते. तर आता ही जुनी गोधडी आहे, ही जुन्या गोधडीला मी डबल बेडची गोधडी आहे, डबल बेडच्या गोधडीला मी 400 रुपये घेतलेले आहेत. अगदी टिपा मारत माझा अगदी दम भरला होता, कारण गोधडी मशीन मध्ये सरकतच नव्हते, एवढी जाड गोधडी होती. धुवायला तर मी सांगते अक्षरशः 4 माणसं लागणार आहेत धुवायला, आपटायला. म्हणा मशीन असेल तर छानच आहे म्हणा, जर मशीन असेल तर 4 माणसं आरामशीर लागलेत. कारण धुतल्यानंतर मलाच असं उचलत नाही गोधडी, आणि मला जशी उचलत नाही गोधडी, त्यामुळे तुम्हाला मी सांगते. त्याचे बॅक साईडचं पण तुम्हाला दाखवते गोधडी. तर तुम्हाला दिसतच असेल किती जड गोधडी आहे, ते अजिबात उचलत नाही. आणि
आवाजावरून तर समजत असेल किती आवाज होतोय त्याचा. आणि नक्की 4 माणसं आरामशीर धुवायला लागतील. तर अशा प्रकारे आपली डबल बेडची गोधडी आहे. आणि जुन्या गोधडींना मी कवर पण लावून देते, पाल पण लावून देते. तुमच्या भाषेमध्ये पाल असू द्या, कवर असू द्या. माझ्या भाषेमध्ये कवर आहे, तुमच्या भाषेमध्ये पाल आहे. तर पाहू शकता फिनिशिंग अशी उत्तम क्वालिटी बॅक साईडनी पाहू शकता मस्त प्रकारे. आणि तुम्हाला जर असे चेक्स हवे असेल ना, तर असे चेक्सचे बेडशीट आणून द्या. माझ्याकडे शिवण्याचा असा प्रयत्न करू नका. एका ताईने दोघींनी दिलेत अशा ऑर्डर, कारण वेळ खूप जातो आणि तुमचे पण पैसे जास्त द्यावे लागतात. म्हणून मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही पॅचवर्क करत असाल तर तुम्ही अशा प्रकारे पॅचवर्क करून द्या, काही हरकत नाही. तर पाहू शकता आपली मशीनची पॅचवर्क न करता अशी आपली मस्त पॅचवर्क गोधडी तयार झालेली आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे काटा पदराच्या साड्याचा खूप कंटाळा आला असेल किंवा कडक साड्या असतील, तर मस्त प्रकारे अशी किनारी काढून मस्त प्रकारे अशी साडी गोधडी शिवू शकता. आणि तुमची साडी छान उत्तम कडक म्हणजे अशी उत्तम क्वालिटीची आहे. तर तुम्हाला कोणाला द्यायची इच्छा नाही, तर मस्त प्रकारे अशी हलकी फुलकी मशीन वॉशेबल मस्त प्रकारे अशी गोधडी तुम्ही शिवून घेऊ शकता. असा गुलाबी माझी साडी, त्याला असा कॉन्ट्रास्ट नेव्ही ब्ल्यू कलरचा माझा काट आहे. तुम्हाला ब्लॅक कलरचा दिसला पण ब्लॅक कलर नाही, नेव्ही ब्ल्यू कलरचा असा कॉन्ट्रास्ट मी त्याला गोट मारलेला आहे. तर त्यांना किनारी नको हवे होत्या, पदर नको हवा होता, म्हणून मस्त प्रकारे अशी किनारी काढून टाकलेला आहे, पदर काढून टाकलेला आहे आणि मस्त प्रकारे आपली अशी गोधडी तयार केली. तर बॅक साईडने पण पाहू शकता. तर अशा प्रकारे एका साईडने त्यांनी साडीचा वापर केलेला आहे आणि एका साईडने त्यांनी बेडशीटचा अशा प्रकारे वापर केलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर साडी हवी असेल तर साडी वापरू शकता आणि बेडशीट हवी असेल तर बेडशीट वापरू शकता. तर पाहू शकता. तर अशा प्रकारे आपली गोटची पण फिनिशिंग पण बघा आणि उत्तम क्वालिटीचे ह्याच्यामध्ये पूर्ण साड्या वापरल्या आहेत. तर मस्त प्रकारे अशा साड्यांचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे. चला, जुन्या साड्यांपासून आपली मशीन गोधडी अशी पारंपरिक गोधडी आपली तयार केलेली आहे. ज्या ताईंना वाटतं गालिचा वापरल्यानंतर गालिचा लय जास्त दिवस टिकत नाही मैत्रिणी, तुम्हाला सांगते लय 5-6 महिने टिकतो आणि त्याच्यानंतर खालचं कापड जातं. तर तुम्हाला अशा मस्त प्रकारे असं जर गालिचा शिवून घ्यायचा असेल ना, तर मस्त असं वेल्वेटचा बेडशीटचा वापर करा. बघा, कोणी आले गेले सर्व पाहुणे रावळे सर्व ह्याच्यामध्ये बसता येतात, हातरा येतात, पांघरता येतात, सर्व ह्याच्यामध्ये होऊ शकतं. बघा, हे वेल्वेटचं बेडशीट आहे. वेल्वेटच्या बेडशीटाची मस्त आपण अशी गोधडी तयार केलेली आहे. तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की हे वेल्वेटच्या बेडशीटापासून आपण गोधडी तयार केली, आणि तुम्हाला वाटणार आणि असं मार्केटमध्ये कुठंही असं ओरिजिनल छान असे चांगल्या क्वालिटीचं अजिबात भेटत नाही. तर बघा, पाहू शकता असे मस्त त्याची बॅक साईड आहे. बॅक साईडने दोन्ही साईडने त्यांनी बेडशीट लावलं होतं, पण थोडंसं कमी पडलं म्हणून मी त्याला अशा प्रकारे जॉईंट लावलेलं आहे. बघा किती मस्त आपल्या गालीच्या तयार झालेले आहेत, खालून वरून एकसारखा लेवलने. आणि 1.25 पट्टीची गोधडी आहे. तर पाहू शकता मी याचे 300 रुपये चार्ज घेतलेले, तर नुसते कवर लावायला, कारण वेल्वेटचं बेडशीट असतं ना, त्यामुळे थोडं तकलीफ देतं किंवा टीप येत नाही. तर अशा प्रकारे मस्त आपले गालिचा तयार केलेला आहे मैत्रिणीनं. आणि बघा, आणि जर ज्या ताईंना जुने कपडे गाऊन ड्रेस आणि साड्या खूप कपाटात झालेल्या आहेत, तर नक्की जमा करून ठेवा, अजिबात देऊ नका कोणाला पण. असा मस्त आपल्याकडून गालिचा तयार करून घ्या. आता ही डबल बेडचं आहे. तर पाहू शकता डबल बेडची त्यांनी गोधडी होते, त्या गोधडीला असा कवर लावून घेतला आहे गालिच्यासारखा मस्त असा, आणि त्यांना हवा होता अशा मस्त प्रकारे. बघा, आणि डबल बेडचं आहे. कोणी पाहुणे वगैरे आलं तर हातरायला, कारण त्यांच्याकडे गालिचा होता, मला ते गालिच्याचा पूर्ण कपडा खालून गेला त्या म्हणले. आणि अशा गोधडीला त्यांनी वरून कवर लावून घेतलेलं आहे. बघा, पाहू शकता. त्यांना गोधडी नको हवी होती करून, ते म्हणले आमच्याकडे गोधडी तशीच पडून होते. ते म्हणले मस्त आम्हाला गालिचा असा बनवून द्या. आणि गोधडीची बॅक साईड आहे त्यांची. बघा, पाहू शकता. मी फक्त वरून बेडशीट लावलेलं आहे आणि त्यांची बॅक साईडची गोधडी आहे. तर एका साईडने त्यांनी कवर लावून घेतलेले आहे. तुम्हाला जर असे जर कवर लावून द्यायचे असेल तर नक्कीच मी कवर पण लावून घेईन. याचे मी 400 रुपये चार्ज घेतलेले आहेत. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अशाच तुम्हाला नवीन नवीन गोधड्या पाहायला भेटतील. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर नवीन अशा गोधड्या घेऊन येते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.